नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर चक्रावून टाकणारे असतात. जरा विचार करा, जर तुम्ही पुढचे सलग 30 दिवस रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद केले तर तुमच्या शरीरात नेमके काय बदल होतील? आपल्यापैकी बहुतांश लोकांना असे वाटते की यामुळे केवळ वजन खूप वेगाने कमी होईल किंवा अंतर्गत प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा येईल. काही जणांना असे वाटेल की रात्री न जेवल्याने आपण आजारी पडू शकतो. पण मित्रांनो, यामागे केवळ वजन कमी होण्याचं किंवा कॅलरी कमी करण्याचं साधं आणि वरवरचं गणित नाही. आपल्या शरीराच्या आत पेशींच्या पातळीवर एक असं अद्भुत वैज्ञानिक चक्र सुरू होतं जे तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडेल. आज आपण बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही फॅशनेबल, महागड्या किंवा अपुऱ्या माहितीवर आधारित डाएटबद्दल बोलणार नाही, तर आपण प्राचीन आयुर्वेदाचा भक्कम शास्त्रीय पाया आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्सनी पूर्व्यासह सिद्ध केलेल्या विज्ञानाबद्दल अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की 30 दिवस रात्रीचे जेवण सोडल्यानंतर तुमच्या शरीराच्या आत दररोज रात्री नेमकी कोणती जादू घडत असते आणि त्याचे आपल्या आरोग्यावरती दीर्घकालीन काय परिणाम होतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेता तेव्हा पहिल्या 3 ते 4 दिवसात तुमच्या शरीराला एका मोठ्या आणि अनपेक्षित बदलाला सामना करावा लागतो. या सुरुवातीच्या काळात शरीराला रात्रीच्या वेळी अन्न न मिळण्याची अजिबात सवय नसते. आपण वर्षानुवर्षे रात्री 8, 9, 10 किंवा अगदी 11 वाजता जड जेवण जेवण्याची सवय शरीराला लावलेली असते. त्यामुळे जेव्हा अचानक रात्री अन्न मिळणे बंद होते तेव्हा शरीराला ऊर्जेचा तुटवडा भासू लागतो. अशा वेळी आपले शरीर सर्वात आधी यकृत आणि आपल्या स्नायूंमध्ये साठवून ठेवलेले ग्लायकोजन म्हणजे साठवलेली साखर ऊर्जा म्हणून वापरण्यास सुरुवात करते. आयुर्वेदात या अनोख्या प्रचाराला लंघन परम औषधम असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे उपवास करणे किंवा शरीराला विशिष्ट काळासाठी विश्रांती देणे हे जगातील सर्वात मोठे औषध आहे. पहिल्या काही दिवसात तुम्हाला थोडी चिडचिड होऊ शकते, डोके जड झाल्यासारखं वाटू शकते किंवा रात्रीच्या वेळी तीव्र भूक लागल्याची जाणीव होऊ शकते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, कारण तुमच्या शरीरातील ग्रेलिन नावाचा भुकेचा संप्रेरक जुन्या सवयीनुसार रात्रीच्या वेळी प्रचंड सक्रिय होतो आणि मेंदूला जेवणाची आठवण करून देतो. पण जसे तुम्ही सुरुवातीचे कठीण 3-4 दिवस हिमतीने पार पाडता तशी एक चमत्कारिक घटना घडते. तुमच्या रक्तातील इन्सुलिनची पातळी कमालीची खाली येते. जेव्हा इन्सुलिन कमी होते तेव्हा शरीर ऊर्जेसाठी रक्तातील साखरेवरती अवलंबून न राहता थेट शरीरात वर्षानुवर्ष साठवून ठेवलेली जुनी चरबी जाळण्यास सुरुवात करते. आधुनिक वैज्ञानिक भाषेमध्ये याला मेटाबॉलिक स्विच असे म्हणतात. म्हणजे तुमचे शरीर शुगर बर्निंग मोडमधून फॅट बर्निंग मोडमध्ये प्रवेश करते. यामुळे सुरुवातीच्या आठवड्यातच तुमचे वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. एकदा का तुम्ही हा पहिला आठवडा यशस्वीपणे पार केला की तुमच्या शरीरात ऑटोफॅजी नावाची एक अत्यंत चमत्कारिक आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेली वैज्ञानिक प्रक्रिया वेगाने सुरू होते. 2016 मध्ये जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी आशोमी यांना याच ऑटोफॅजी प्रक्रियेवरती संशोधन केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार मिळाला होता. ऑटोफॅजी या वैज्ञानिक शब्दाचा सोपा आणि सरळ अर्थ आहे स्वतःच्याच पेशींना स्वतःहून स्वच्छ किंवा रिसायकल करणे. जेव्हा आपण आपल्या शरीराला सलग 12 ते 16 तास अन्नाचा एकही कण देत नाही तेव्हा आपल्या शरीरातील निरोगी पेशी उपाशी राहिल्यामुळे अत्यंत सक्रिय होतात. त्या शरीरात कचऱ्यासारख्या फिरणाऱ्या मृत, जुन्या, आजारी आणि निकामी झालेल्या पेशींना तसेच शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घातक विषाणूंना आणि बॅक्टेरियांना स्वतःहून शोधून बाहेर काढतात. निरोगी पेशी या खराब घटकांना खाऊन नष्ट करतात आणि त्यांचे पुनरुत्पादन करून शरीरासाठी नवीन ऊर्जा आणि नवीन पेशी तयार करतात. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका व्यापक संशोधनानुसार ठराविक काळ उपाशी राहिल्याने शरीरात ही ऑटोफॅजीची प्रक्रिया प्रचंड प्रमाणात उत्तेजित होते. यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धी होते, अवयवांची सूज लक्षणीयरित्या कमी होते आणि कर्करोगासारख्या अत्यंत गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात टळू शकतो. हे आधुनिक विज्ञान वाचल्यानंतर आपल्याला अभिमान आणि आश्चर्य वाटते की आपल्या भारतीय पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी सूर्यास्तानंतर जेवण न करण्याची किंवा प्रदोष उपवास करण्याची परंपरा सखोल वैज्ञानिक विचार करून सुरू केली होती. मित्रांनो, यानंतर 15 ते 20 दिवस पूर्ण होत असताना तुमच्या शरीराची पचनसंस्था एका वेगळ्या आणि अभूतपूर्व सुखाचा अनुभव घेत असते.
रोज रात्री आपण जे जड, तिखट किंवा तेलकट जेवण करतो ते पचण्यासाठी आपल्या जठराला, लिव्हरला, स्वादुपिंडला आणि आतड्यांना रात्रभर अथक परिश्रम करावे लागतात. त्यामुळे शरीराची बहुतांश महत्त्वाची ऊर्जा केवळ पचण्याच्या कामासाठी खर्च होत आहे. आयुर्वेदानुसार रात्री उशिरा जेवल्याने आणि अन्न नीट न पचल्यामुळे शरीरात म्हणजेच टॉक्झिन्स, विषारी घटक तयार होतात. हे विषारी घटक शरीरातील रक्तविसरण करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात आणि भविष्यातील सर्व गंभीर आजारांची मूळ ठरतात. जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद ठेवता तेव्हा तुमच्या संपूर्ण पचन संस्थेला जवळपास 15 ते 16 तासांचा एक उत्तम प्रकारची विश्रांती मिळते. या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तुमच्या आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची संख्या आणि त्यांची कार्यक्षमता कमालीची वाढू लागते. सेल मेटाबॉलिझम या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार रात्रीच्या वेळी दीर्घकाळ उपाशी राहिल्याने शरीराची चयापचय शक्ती प्रचंड मजबूत होते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करणारे घटक पूर्णपणे नियंत्रणात येतात. आणि मित्रांनो, याचा दृश्य परिणाम 3ऱ्या आठवड्यातच तुमच्या शरीरावरती दिसू लागतो. तुमची त्वचा अधिक टवटवीत, मऊ आणि चमकदार होते, पचनक्रिया सुधारते, डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात, चेहऱ्यावरचे नैसर्गिक तेज वाढते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील दिवसभराची सुस्ती आणि आळस गायब होऊन एक वेगळीच जिवंतपणा, हलकेपणा आणि उत्साह जाणवू लागतो. आणि 25 दिवसाचा काळ पूर्ण होत आला की तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत आणि मानसिक आरोग्यात झालेला कमालीचा सकारात्मक बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल. अनेकदा रात्री जड जेवण जेवून लगेच बेडवर गेल्याने शरीरात मेटोलिन या झोपेच्या संप्रेरकाचे संतुलन बिघडते. तसेच पोटातील उष्णतेमुळे आणि पचनक्रियेच्या गडबडीमुळे रात्री वारंवार जाग येणे, घोरणे, अपचन किंवा सकाळी 8 वाजता उठणे, प्रचंड थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवतात. जेव्हा तुमचे पोट रात्रीच्या वेळी पूर्णपणे हलके असते तेव्हा तुमचे शरीर सर्केडियन रिदम म्हणजेच निसर्गाने ठरवून दिलेल्या आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी सुसंगत राहून अचूक काम करते. रात्री जेवण न केल्यामुळे शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या शांत होतात. त्यामुळे तुम्हाला अतिशय गाढ आणि शांत स्वप्नविरहित झोप लागते. ही गाढ झोप तुमच्या मेंदूला खऱ्या अर्थाने रिचार्ज करते. शांत आणि योग्य झोप मिळाल्यामुळे सकाळी उठल्यावर तुमच्या शरीरात ह्यूमन ग्रोथ हार्मोन आणि डोपामाइन यासारखे आनंदी संप्रेरक कमालीचे वाढलेले असतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस प्रचंड ऊर्जा, अफाट उत्साह आणि अप्रतिम एकाग्रतेने भरलेला राहतो. 30 दिवसाच्या या प्रवासाच्या शेवटी तुमचे वजन तर अगदी नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित होतेच, पण त्याचसोबतच तुमची मेंदूची निर्णय क्षमता, स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती ही कित्येक पटीने वाढलेली असते. मित्रांनो, रात्रीचे जेवण 30 दिवस बंद करण्याचे हे अद्भुत आणि विस्मयकारक फायदे ऐकून कोणालाही हा प्रयोग आजपासून करून पाहावा असे वाटत असेल. पण निसर्गाचा आणि विज्ञानाचा हा नियम प्रत्येकासाठी एकसारख्या पद्धतीने लागू पडेलच असे नाही. हे आपण खूप काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे. हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यातील पहिलं म्हणजे कष्टकरी व्यक्ती. जर तुम्ही दिवसभर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम करत असाल ज्यामध्ये खूप ऊर्जा खर्च होते तर रात्री पूर्णपणे उपाशी राहणे तुमच्यासाठी योग्य नाही. नंबर 2, गर्भवती महिला. गरोदर माता किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा प्रयोग अजिबात करू नये, कारण त्यांच्या शरीराला स्वतः सोबतच बाळाच्या पोषणासाठीही सतत कॅलरीजची गरज असते. नंबर 3, वैद्यकीय आजार. जर तुम्हाला आधीपासूनच हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक खूप कमी होणे, तीव्र ॲसिडिटी, अल्सर किंवा इतर कुठलाही गंभीर वैद्यकीय आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट जेवण बंद करण्याचा धाडसी निर्णय घेऊ नका. अशा रुग्णांनी किंवा व्यक्तींनी रात्री पूर्ण उपाशी राहण्याऐवजी सूर्यास्तापूर्वी अगदी हलका आहार घेणे अधिक श्रेयस्कर ठरते. जसे की गरम भाज्यांचे सूप, थोडे मूग डाळींचे काढण किंवा उकडलेल्या भाज्या, याला आयुर्वेदामध्ये लघु आहार असे म्हटले जाते. त्यामुळे पोटावर ताण न पडता शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत राहतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा प्रयोग म्हणजे स्वतःला छळणे किंवा उपाशी मारणे नसून शरीराला एक उत्तम आणि निरोगी शिस्तीत आणणे हा आहे. जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण बंद करता तेव्हा तुम्ही दिवसा घेत असलेला आहार अत्यंत पौष्टिक असणे गरजेचे आहे. तुमचा सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण हे प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि फायबर आणि चांगल्या फॅटने भरपूर असले पाहिजे. जेवणात चपाती, भात, भरपूर भाज्या, डाळी, मोड आलेले कडधान्ये, दही आणि सॅलड यांचा समावेश करा, जेणेकरून शरीराला आवश्यक असणाऱ्या
कॅलरीज आणि मायक्रोन्यूट्रियंटची कमतरता भासणार नाही. शरीराची पाण्याची पातळी उत्तम राखण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पीत चला. मित्रांनो, 30 दिवसांचा हा प्रवास केवळ वजन कमी करण्याचा प्रवास नाही, तर तो आपल्या शरीराला रिसेट करण्याचा, अंतर्गत आजारांना मुळापासून उपटून टाकण्याचा आणि एक नवीन ऊर्जेमय जीवन जगण्याचा मार्ग आहे. आधुनिक जीवनशैलीच्या धावपळीत आपण निसर्गाच्या नियमांपासून दूर गेलो होतो. रात्री न जेवणाचा हा प्रयोग आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या आणि आरोग्याच्या जवळ घेऊन जातो. मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.